आई आज काय स्पेशल? झणझणीत तरीवाली मिसळ करूया. हा चालेल. त्याच्यासोबत बटाट्याची भाजी बी बनव. मिसळ बनवण्यासाठी मी इथे मटकी भिजत घातली होती आणि त्याला छान असे मोडसुद्धा आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता ही मटकी आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि उकडूनसुद्धा घेऊया. त्यासाठी यामध्ये पाणी घालूया, अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालूया. आता आपण हे उकडून घेऊया. इकडे आपली मटकी देखील शिजलेली आहे. आता चाळणीच्या मदतीने आपण पाणी काढून घेऊया. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपण इकडे बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याची आपण सालं काढून घेऊया आणि स्मॅशरच्या मदतीने आपण स्मॅश करून घेऊया. आता मिसळचा मसाला तयार करूया. त्यासाठी 2 चमचे धणे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा जिरं, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा खसखस, 5 ते 6 लवंग, 1 मोठी वेलची, हिरवी वेलची, दालचिनी आणि तेजपत्ता घालूया. हे सर्व साहित्य ह्याचा सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया आणि थंड झाल्यावर वाटून घेऊया. मिसळ बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी सुकं खोबरं आणि 2 कांदे भाजून घेऊया. सुकं खोबरं आणि कांदा इकडे भाजून झालेला आहे. आता आपण वाटण वाटायला सुरुवात करूया. त्यासाठी आलं, 2 हिरवी मिरची, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, भाजलेलं सुकं खोबरं, कांदा, थोडी कोथिंबीर घालूया आणि हे वाटण आपण वाटून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता, मस्त असं आपलं वाटण देखील तयार झालेलं आहे. आता एका वाटीमध्ये काढून घेऊया. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी 1 चमचा तव्यामध्ये तेल घालूया. गरम झालं की त्यामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, हळद घालूया आणि पळीच्या मदतीने परतवून घेऊया. आता त्यामध्ये उकडलेले बटाटे घालूया. वरून थोडी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालूया आणि पुन्हा एकदा आपण ह्याला एकजीव करून घेऊया. आपली इकडे बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. मिसळची तरी बनवण्यासाठी कढईमध्ये 3 चमचे तेल घालूया आणि त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया. वाटण शिजलं की त्यात पाव चमचा हळद, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 2 चमचे तयार केलेला मिसळ मसाला घालूया. इकडे वाटण देखील शिजलेलं आहे आणि तेलसुद्धा वर आलेलं आहे. आता आपण मटकीचं उरलेलं पाणी यामध्ये घालूया. मटकी उकडताना आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे गरजेपुरतंच मीठ घाला. छान अशी उकळी येऊन देऊया. तुम्ही इकडे बघू शकता, मस्त अशी तरी देखील आलेली आहे आणि आपली तरीवाली मिसळसुद्धा तयार झालेली आहे. बटाट्याची भाजी, फरसाण, दही, कांदा आणि उकडलेली मटकी. आता आपण एका प्लेटमध्ये बटाट्याची भाजी, उकडलेली मटकी, त्यावर फरसाण घालूया आणि तरीवाली मिसळ घालूया. त्यासोबत चिरलेला कांदा आणि लिंबू. त्यासोबत तरीवाळा मिसळचा रस्सा तर हवाच. तुम्ही या तरीचा रंग बघू शकता, मस्त असा जबरदस्त आलेला आहे. तरीवाळी मिसळ जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.